एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळ गावी आलेले आहेत। तब्येत बिघडल्याने त्यांचा दरेतला मुक्काम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय। अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या गावी गेलेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या मनात नक्की काय आहे असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। बघूया। एकनाथ शिंदेंच्या मनात काय? एकनाथ शिंदे कोणता राजकीय पर्याय स्वीकारणार? शिंदेंच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष। महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रात महायुतीचं दुसऱ्या कार्यकाळातील सरकार सत्तेत येत असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र दरे या त्यांच्या मूळ गावी गेलेत। एकनाथ शिंदे दरे गावात येऊन 24 तास उलटलेत। त्यांच्या नक्की मनात काय आहे हे समजण्याचा मार्ग नाही आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री फडणवीस आणि अजितदादांसह दिल्लीत गेले होते। सर्व नेत्यांसोबत बैठक होण्याआधी एकनाथ शिंदेंनी अमित शहांसोबत 25 मिनिट चर्चा केली। चर्चेत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद का हवं हे शहांना सांगितलं। अमित शहांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद सोडण्यास सांगितलं। शिंदे मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार झाले, पण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला। अमित शहांनी एकनाथ शिंदेंची समजूत काढली। महापालिका झेडपी निवडणुका पाहता शिंदेंनी सरकारमध्ये राहावं असं शहांनी सांगितलं। उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेतल्या इतर नेत्यांकडे देण्याचा प्रस्ताव शिंदेंनी दिला। उपमुख्यमंत्रीपद सेनेच्या दुसऱ्या नेत्याकडे देण्याचा प्रस्ताव अमित शहांनी नाकारला। मुंबईत आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी थेट सातारा जिल्ह्यातील दरे हे मूळ गाव गाठलं। एकनाथ शिंदेंना गेल्या काही दिवसात दगदग झाली, त्यामुळे ते गावी आराम करायला आल्याचं शंभूराज देसाईंनी सांगितलंय। आता सुद्धा बघा, काल पहाटे आम्ही दिल्लीवरून आलो। मान्य शिंदे साहेबांना थोडंसं सर्दीचा त्रास आहे, कफ झालेला आहे आणि थोडंसं एक्झर्शन ज्याला म्हणतो आपण, अति थकवा कामामुळे, त्यामुळं आम्हीच सगळ्यांनी त्याला म्हटलं थोडं 2 दिवस रेस्ट घ्या। एकनाथ शिंदेंना ताप आल्याचं सांगण्यात येत आहे। दरेमधील शिंदेंच्या घरी डॉक्टरांनी तपासणीही केली आहे। एकनाथ शिंदेंना ताप आल्याचंही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलंय। एकनाथजी शिंदे साहेब यांना व्हायरल मध्ये ताप येतोय, सर्दी आहे, थ्रोट इन्फेक्शन आहे आणि फिवर आहे। तर त्यांना आता मी ट्रीटमेंट चालू ठेवलेली आहे। आता सलाईन वगैरे लावलेलं आहे, IV लावलेलं आहे आणि त्यांना 1-2 दिवसात बरं वाटेल ही खात्री आहे मला। सकाळपासून कशी तब्येत होती? कालपासूनच त्यांची तब्येत बरी नव्हती। दरे गावातून शिंदे मुंबई ठाण्यात पुन्हा आल्यावर मोठा निर्णय घेतील असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केलाय। एखादं जेव्हा वादळ उठतं ना, त्या टायमाला आपण शांतपणे त्याला फेस कसं करायचं, त्याला समोर कसं जायचं, यासाठी ते दरेगावला प्रायोरिटी देतात। तसं एखादा निर्णय घ्यायचा असेल ना, तर ते दरेगावला जातात, आपलं शांत चित्तानं त्याच्यावर काय करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, 10 वेळा गोष्टीला तर पडताळून पाहतात आणि मग एका निर्णयावर पोहोचतात। PM साहेब जे गेलेत, निश्चित काहीतरी चांगला निर्णय घेतील आणि जो तो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल। एकनाथ शिंदेंच्या दरे मुक्कामाबाबत उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय। सरकारला राक्षसी बहुमत मिळालं असताना एकनाथ शिंदेंना शेतावर का जावं लागतं असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। एवढ्या 76 लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 1000 लोकांची रांग पाहिजे। मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये 1000 लोकांची रांग बघितली। कुठेही तसा फोटो आला नाही, काही नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एवढं मी 500 पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक काय आहेत? एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी गावी गेले असावेत असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय। तो गए होंगे गांव में, अभी कुछ खेती देखने। नाराज का आप खेती देखने गए होंगे ना? नाराज का सवाल है, उनको 2.5 साल रखे थे ना। अभी खेती की स्थिति क्या है, किसानों की स्थिति क्या है, समझने गए होंगे। एकनाथ शिंदेंच्या दरे दौऱ्याबाबत आणि आजारपणावर भाजपनं आपली भूमिका मांडली आहे। एकनाथ शिंदेंबाबत वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप भाजपनं केलाय। शिंदेजी इतके प्रगल्भ नेते आहेत
शिवसेनेचे नेते आहेत एकनाथजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दलच्या वेगळ्या बातम्या पसरवणे, त्यांच्याबद्दल वेगळं विधान करणे काही योग्य नाही. एकनाथ शिंदे दरेगावात आल्यानंतर त्यांना ताप आलाय. त्यामुळे शिंदेंचं मुंबईत येणं लांबणार का याची चर्चा सुरू झाली आहे. दरेगावातून सरफराज सनदीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.